नमो बुद्धाय जय भीम। पंचम खंड संघ भाग पहिला। संघ एक संघ आणि संघाची संघटना। तथागतांच्या अनुयायांची दोन वर्गात विभागणी होत असे, भिक्खू आणि गृहस्थी अनुयायी अथवा उपासक। संघ ही भिक्खूंची संघटना, उपासकांकरिता संघटना नव्हती। बौद्ध भिक्खू हा मुख्यतः परिव्राजक असे। परिव्राजक ही संस्था बौद्ध भिक्खूंच्या संस्थेहून जुनी आहे। प्राचीन परिव्राजक म्हणजे कौटुंबिक जीवनाचा त्याग करून इतस्त परिभ्रमण करणाऱ्या लोकांचा समुदाय। आचार्य आणि दार्शनिक यांच्या साहचर्यात यावे, त्यांची प्रवचने ऐकावी आणि नीतिशास्त्र, तत्त्वज्ञान, सृष्टी, गूढवाद इत्यादी विषयांवर त्यांच्याशी चर्चा करावी, जेणेकरून सत्य ज्ञान मिळवावे, हा त्यांच्या परिभ्रमणाचा हेतू असे। काही प्राचीन परिव्राजक दुसरा गुरु मिळेपर्यंत एका गुरुपाशी राहत, तर काही कोणालाही गुरु न मानता एकटेच राहत असत। या प्राचीन परिव्राजकाच्या वर्गात स्त्री परिव्राजकही असत। त्या कधी पुरुष परिव्राजकाबरोबर राहत, तर कधी स्वतंत्रपणे राहत। या प्राचीन परिव्राजकांचा संघ नसे, वर्तनांचे नियम नसत। ज्या ध्येयासाठी झटायचे असे ध्येय त्यांच्यासमोर नसायचे। तथागतांनीच प्रथम आपल्या अनुयायांचा एक संघ अथवा भ्रातृभावाने एकत्र आलेला समुदाय बनवला आणि त्यांच्या वर्तणुकीचे नियम आणि ज्या ध्येयाची साधना करून ते प्राप्त करून घ्यायचे ते त्यांच्यापुढे ठेविले। 2. संघ प्रवेश। संघात कोणालाही प्रवेश मिळे, त्याला जातीचे बंधन नसे। त्यात पुरुषप्रमाणे स्त्रियांनाही बंदी नव्हती। संघ प्रवेशाला सामाजिक प्रतिष्ठेची आवश्यकता नसे। संघात जातीला स्थान नव्हते। संघात सामाजिक प्रतिष्ठेप्रमाणे उच्च नीच असा भेद पाळला जात नसे। संघात सर्व समान मानले जात असत। संघामध्ये माणसाचे महत्त्व त्याच्या अंगच्या गुणावर ठरवले जात असे, कुळावर नसे। तथागत म्हणत असत, संघ हा एका महासागरासारखा असून भिक्खू म्हणजे महासागराला येऊन मिळणाऱ्या नद्या होत। नद्यांना स्वतंत्र नावे व अस्तित्व असतात, परंतु नदी एका महासागराला मिळाली म्हणजे तिचे नाव आणि अस्तित्व लोप पावते। ती इतरांबरोबर मिळून एकरूप होते। संघाची स्थिती तशीच आहे। भिक्खूने एकदा संघात प्रवेश केला की तो समुद्राच्या पाण्याप्रमाणे एकरूप होऊन जातो। त्याची जात, त्याची सामाजिक प्रतिष्ठा व कुळ हे लोप पावतात असे तथागत म्हणत। संघात जो एक भेद मानला जात असे तो स्त्री अथवा पुरुष विषयक। भिक्खू संघ आणि भिक्खुनी संघ या दोन वेगळ्या संस्था असत। संघातील घटकांचे श्रामणेर आणि भिक्खू असे दोन वर्ग पाडले जात। 20 वर्षाखालील प्रत्येक मनुष्य श्रामणेर मानला जाईल। त्रिशरण आणि दशशील ग्रहण केलेला प्रत्येक मुलगा श्रामणेर बनेल। त्रिशरण म्हणजे बुद्धाला शरण आहे, मी धम्माला शरण आहे आणि मी संघाला शरण आहे। दशशील म्हणजे मी हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी ब्रह्मचर्य पाळेन, मी असत्य बोलणार नाही, मी मद्यपान करणार नाही, मी अवेळी अन्नसेवन करणार नाही, मी असभ्य आणि अनैतिक कृत्य करणार नाही, मी अलंकाराने आपले शरीर भूषविणार नाही, मी ऐश आरामापासून दूर राहीन, मी सुवर्ण आणि रौप्य यांचा लोभ धरणार नाही। अशा या 10 प्रतिज्ञा होत। या प्रत्येक श्रामणेराने घ्यावयाच्या 10 प्रतिज्ञा आहेत। श्रामणेराला कोणत्याही काळी संघ सोडून उपासक बनता येत असे। श्रामणेर हा भिक्खूंचा स्वाधीन असून भिक्खूंच्या सेवेत आपला काळ व्यतीत करीत असे। त्याने परिव्रज्या घेतलेली नसे। भिक्खू व्हायला 2 अवस्थांतून जावे लागे, पहिली परिव्रज्या आणि दुसरी उपसंपदा। उपसंपदा घेतल्यावरच तो भिक्खू होत असे। ज्या श्रामणेराला भिक्खू होण्यासाठी परिव्रज्या घेण्याची इच्छा असेल, त्याला ज्या भिक्खूला उपाध्याय पदाचा अधिकार असेल त्यांच्याकडे जावे लागे। भिक्खू म्हणून 10 वर्ष घालवल्याशिवाय भिक्खूला उपाध्याय पद प्राप्त होत नसे। उपाध्यायाने श्रामणेराला त्याचा परिव्राजक म्हणून स्वीकार केल्यावर उपाध्यायाच्या सेवेत आणि संरक्षणात राहावे लागे। हा शिक्षणाचा काळ संपल्यानंतर उपसंपदेसाठी खास बोलावलेल्या संघ सभेत उपाध्यायाला श्रामणेरावर उपसंपदेचा अनुग्रह करावा अशी श्रामणेरास संघाला विनंती करावी लागे। जो भिक्खू पदाचा प्रार्थी आहे, जो परिव्राजक त्या पदाला योग्य आहे की नाही याची खात्री संघाला करून घ्यावी लागे। ही खात्री करून घेण्यासाठी परिव्राजकाला काही ठराविक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत। जेव्हा संघ उपसंपदेची अनुमती देईल तेव्हाच परिव्राजकाला भिक्खूपद मिळेल। भिक्खुनी संघात प्रवेशासंबंधीचे नियम भिक्खू संघ प्रवेशाच्या नियमासारखेच असत। 3. भिक्खू आणि भिक्खूंच्या प्रतिज्ञा।
उपासक आणि श्रामणेर शीलप्रतिपालनाच्या अटीने आपणाला बांधून घेतो. भिक्खू शील ग्रहण करतो ते व्रत म्हणून. शीलव्रताचे उल्लंघन करणार नाही अशी त्याला प्रतिज्ञा करावी लागते. उल्लंघन झाल्यास तो शिक्षेस पात्र ठरतो. भिक्खू कामचरणापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. भिक्खू चोरी न करण्याची प्रतिज्ञा करतो. भिक्खू व्रता बळीया न करण्याची प्रतिज्ञा करतो. भिक्खू जीवहत्या न करण्याची प्रतिज्ञा करतो. विनय ज्याची अनुज्ञा देत नाही त्या वस्तू जवळ न बाळगण्याची भिक्खू प्रतिज्ञा करतो. भिक्खूला खालील 8 वस्तू फक्त जवळ बाळगता येतात. 1. शरीर आच्छादनासाठी 3 छिवरे, ती म्हणजे कमरेस गुंडाळण्याचे अंतर्वस्त्र, अंगावर घ्यावयाचे उत्तरासंग आणि 3. थंडी वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी संघाटी हे वस्त्र, करगोटा, कमरेचा पट्टा, अन्नदान, स्वीकृतीपात्र, वस्त्रा, सुई, धागा, पाणी गाळण्याचा कपडा. भिक्खू निर्धन राहण्याची प्रतिज्ञा करतो. अन्नासाठी त्याने भिक्षा मागितली पाहिजे. भिक्षेवरच त्याने आपली उपजीविका केली पाहिजे. दिवसातून एकाच वेळी त्याने भोजन घेतले पाहिजे. ज्या ठिकाणी संघासाठी व्यवहार बांधला नसेल तर त्या ठिकाणी त्याने झाडाखाली राहिले पाहिजे. भिक्खू आज्ञापालनाची प्रतिज्ञा करीत नाही. आपल्याहून श्रेष्ठाचा मान राखणे, औपचारिक नम्रता दाखवणे ह्या गोष्टी श्रामणेराकडून अपेक्षित असतात. भिक्खूंची मुक्ती आणि गुरु म्हणून उपयुक्तता ही त्यांच्या साधनेवर अवलंबून असते. त्याने वरिष्ठांच्या ऐवजी धम्माची आज्ञा पाळावयाची असते. त्याच्या वरिष्ठाजवळ प्रज्ञा अथवा मोक्षदानाचे दैवी सामर्थ्य असते असे तो मानत नाही. अधःपतन अथवा उद्धार हा त्याच्या स्वाधीन आहे, म्हणून त्याला विचार स्वातंत्र्य असले पाहिजे. प्रतिज्ञाभंग घडल्यास भिक्खूच्या हातून पाराजिक हा दोष होतो. पाराजिका दोषा शिक्षा म्हणजे संघातून हकालपट्टी करणे. 4. भिक्खू आणि धार्मिक आवश्यक अपराध. भिक्खूकडून घडलेला प्रतिज्ञाभंग हा त्याने धर्माविरुद्ध केलेला अपराध असे समजले जाते. या अपराधाशिवाय भिक्खूच्या बाबतीत इतरही काही अपराध मानले जात. त्यांना संघतिसेस अशी संज्ञा होती. विनयपिटकात अशा 13 अपराधांची यादी आढळते. ते पाराजिकासारखे आहेत. 5. भिक्खू आणि प्रतिबंध. संघतिसेस आणि पारिजात याशिवाय भिक्खूला काही प्रतिबंध अथवा नियम पाळावे लागतात. गृहस्थासारखा भिक्खू वाटेल तसे वागू शकत नाही. यापैकी एका प्रतिबंध प्रणालीला निस्सग्गीय पाचित्तेय अशी संज्ञा असून त्यात भिक्खूने पाळावयाचे 26 प्रतिबंध समाविष्ट होतात. हे प्रतिबंध चिवरे, लोकरीचा बिछाना, भिक्षापात्र आणि औषधी यांच्या स्वीकृती अस्वीकृती संबंधी आहेत. काही प्रतिबंध सुवर्ण आणि रौप्य यांचे दान घेणे व न घेणे या संबंधी आहेत. काही संघाला मिळालेली मालमत्ता स्वतः स्वीकारण्याच्या आणि देवघेवीच्या कामी नेमलेल्या भिक्खू संबंधी आहेत. या प्रतिबंधाच्या उल्लंघनास निस्सग्गीय म्हणजे परतफेड आणि पचित्तीय म्हणजे पश्चाताप व्यक्त करणे ह्या शिक्षा सांगितलेल्या आहेत. ह्या प्रतिबंधाशिवाय भिक्खूला पचित्तीय या नावाचा 92 निर्बंध पाळावे लागतात. भिक्खू आणि कुशल आचरणाचे नियम. भिक्खूंचे वर्तन चांगले असावे. त्याचे शीलाचरण इतरांना आदर्शवत वाटेल असे असावे. यासाठी तथागतांनी शिष्टाचाराचे अनेक नियम केले आहेत. शिष्टाचाराच्या नियमांना सेखीय धम्म अशी संज्ञा असून त्यांची संख्या एकंदर 75 आहे. भिक्खू आणि अपराध परीक्षा. कसे वागावयाचे आणि कसे वागायचे नाही या संबंधीचे नियम केवळ औपचारिक नव्हते. त्यांना कायद्याचे स्वरूप असून त्यात आरोप ठेवणे, न्यायपरीक्षा आणि शिक्षा यांचा अंतर्भाव होय. योग्य रीतीने नियोजलेल्या न्यायमंडळाशिवाय भिक्खूला शिक्षा करता येत नसे. हे न्यायमंडळ ज्या ठिकाणी भिक्खूच्या हातून अपराध घडला त्या ठिकाणी राहणाऱ्या भिक्खूंचे बनवलेले असे. न्यायमंडळासाठी लागणारी भिक्खूंची आवश्यक संख्या उपस्थित असल्याशिवाय भिक्खूंची न्यायपरीक्षा होत नसे. आरोप निश्चित असल्याशिवाय कोणत्याही न्यायपरीक्षेला कायदेशीर स्वरूप येत नसे. कोणतीही न्यायपरीक्षा आरोपीच्या अनुपस्थित केल्यास तिला कायदेशीर स्वरूप येत नसे. आरोपीला स्वतःच्या बचावाची पूर्ण संधी दिली नसल्यास कोणत्याही न्यायपरीक्षा कायदेशीर मानली जात नसे. ज्याच्यावर आरोप सिद्ध झाला आहे त्या भिक्खूला खालीलप्रमाणे शिक्षा देण्यात येते. तर्जनीय कर्म, ताकीद देऊन सोडणे. नियसकर्म, विवेकशून्य विचारहीन म्हणून जाहीर करणे. प्रवर्जनीय कर्म म्हणजे संघातून हकालपट्टी. उत्तेक्षपनीय कर्म म्हणजे बहिष्कार. परिवास कर्म म्हणजे विहारातून बाहेर घालवणे. विहारातून बाहेर घालविल्यावर
कर्माचा उपयोग करता येत असे. आभान कर्म म्हणजे संघाचे रद्द केलेले सभासत्व परत देणे. आभान कर्म हे विहारातून बाहेर घालविल्यानंतर भिक्खूने आपली वागणूक नीट ठेवून संघाचे समाधान केले आणि संघाने क्षमा केली तरच केले जात असे. 8. भिक्खू आणि अपराध स्वीकृती. उपोषण. भिक्खू संघाविषयीची अगदी नवीन आणि अपूर्व अशी संस्था तथागतांनी निर्मिली ती म्हणजे उपोषण अथवा हातून घडलेल्या अपराधांची स्वीकृती ही संस्था होय. अपराध किंवा दोष यासंबंधी केलेल्या नियमांचे परिपालन करावयाला लावणे शक्य आहे ते तथागतांच्या लक्षात आले होते. परंतु ज्यांचे उल्लंघन झाले असता दोष अथवा अपराध घडतच नसे असेही काही प्रतिबंध तथागतांनी घालून दिले होते. त्यांच्या मते प्रतिबंधनाचा शील निर्मिती आणि शील संवर्धन यांच्याशी अतिशय दाट संबंध असल्यामुळे त्यांचेही परिपालन करणे अपराधासंबंधीच्या नियमांचा परिपालन इतकेच आवश्यक आहे. परंतु या प्रतिबंधांचे परिणामकारक रीतीने परिपालन करण्याचा मार्ग तथागतांना आढळेना. म्हणून तथागतांनी लोकांसमोर या प्रतिबंधांच्या उल्लंघनाची उघड कबुली देणे हा उपोषणाचा प्रकार शोधून काढला. हा प्रकार म्हणजे भिक्खूंची सतसत विवेकबुद्धी संघटित करून वाम मार्गी त्यांचे पाऊल न पडेल अशी काळजी घेणारी शक्ती निर्माण करणे. उपोषण अथवा अपराधाची कबुली देणे हे प्रतिमोक्ष या भिक्खू नियमाच्या उल्लंघनापुरते मर्यादित होते. उपोषणासाठी त्या ठिकाणच्या भिक्खूंची सभा भरवावी लागे. दर 15 आठवड्यात अशा 3 सभा भरवल्या जात. पहिली चतुर्दशीला, दुसरी पंचमीला आणि तिसरी अष्टमीला. त्या दिवशी भिक्खूला उपवास करावा लागे. म्हणूनच कबुलीच्या दिवसाला उपोषण म्हणतात. सभेत एक भिक्खू प्रतिमोक्षातील एक प्रतिबंध वाचून दाखवे आणि उपस्थित भिक्खूंना उद्देशून तो म्हणे, तुम्ही स्तब्ध आहात यावरून तुमच्यापैकी कोणीही या प्रतिबंधानाचे उल्लंघन केलेले नाही असे मी गृहीत धरतो. हे वाक्य त्रिवार उच्चारून तो मग पुढच्या प्रतिबंधाकडे वळे. अशाच तऱ्हेची उपोषणाची सभा भिक्खुनी संघातही होई. प्रतिबंध उल्लंघनाची कबुली दिल्यास पुढे आरोप ठेवून न्यायपरीक्षा चाले. अपराध घडला असूनही एखाद्या भिक्खूने तो कबूल केला नाही तर त्याला तो अपराध करताना ज्या भिक्खूने पाहिले असेल त्या भिक्खूने तो सभेत सांगावायचा. असे झाल्यावर मग अपराधी भिक्खूवर आरोप ठेवून त्याच्या न्यायपरीक्षेला सुरुवात होईल. भाग 2. भिक्खू आणि भिक्खूंविषयी बुद्धांच्या संकल्पना. 1. भिक्खू कसा असावा यासंबंधी बुद्धांची संकल्पना. भिक्खूंकडून आपल्या काय अपेक्षा आहेत हे स्वतः बुद्धाने भिक्खूंना सांगितले ते असे. जो कोणी चित्तमल धुवून टाकल्याशिवाय त्याप्रमाणे सत्य आणि संयम यांचा मान न राखता काशाय वस्त्रे धारण करण्याची इच्छा करतो तो ती वस्त्रे परिधान करायला लायक नाही. परंतु त्याने चित्तमलाचे परिमार्जन केले आहे, ज्याच्या अंगी सद्गुणांची वाढ झालेली आहे, तो सत्य आणि नियम पाळावायला शिकला आहे, तोच खर काशाय वस्त्रे धारण करण्यास योग्य आहे. जो मनुष्य दुसऱ्यांजवळ नेहमी भिक्षा मागतो म्हणून तो काही भिक्खू होऊ शकत नाही. जो धर्मांचे पालन करतो तोच भिक्खू होय. केवळ भिक्षा मागणारा भिक्खू ठरत नाही. ज्याला दुष्टपणा स्पर्श करीत नाही, जो अव्यभिचारी आहे, जो काळजीपूर्वक जगात वावरतो तोच खरोखर भिक्खू होय. सामान्य जनांना अप्राप्य असे विमुक्ती सुख हे विनय, शील, पांडित्य, एकांतवास आणि ध्यान यामुळेच लाभत नसून ते भिक्खू ज्याने वासनांचा क्षय केला त्यालाच ते सुख संपादन करता येते असे निश्चितपणे म्हणता येईल. ज्याच्या वाणीत संयम आहे, जो विचारपूर्वक बोलतो, जो लीन आहे, जो धम्म स्पष्ट करतो, अशा भिक्खूंचे भाषण मधुर असते. धम्मात आनंद मानणारा, धम्मात रममाण असणारा, धम्माचे चिंतन करणारा, धम्माचे सदैव स्मरण ठेवून त्याप्रमाणे वागणारा असा भिक्खू सद्धम्मापासून दूर होणार नाही. जे आपल्याला लाभले आहे त्याची अवहेलना करू नये, दुसऱ्याला लाभलेल्याची ईर्ष्या करू नये, दुसऱ्याचा मत्सर करू नये. जो भिक्खू दुसऱ्याचा मत्सर करतो त्याला मानसिक समाधान लाभत नाही. अल्पच का होईना परंतु जे मिळालेले आहे त्याचा जो अवहेर करीत नाही, जो शुद्धिजीवी आहे, प्रमादरहित आहे, अशांची देवसुद्धा प्रशंसा करतात. जो आपले नामरूप म्हणजेच आपण असे समजत नाही आणि जे नष्ट झाले आहे त्याबद्दल दुःख करीत नाही त्यालाच खरोखर भिक्खू म्हणावे. जो भिक्खू कल्याणकारी मंगल मैत्रीत रमलेला आहे, जो बुद्ध शासनात प्रसन्न असतो,
तो वासनांच्या क्षयाने प्राप्त होणारे सुखमय शांतीपद निब्बाण प्राप्त करतो. हे भिक्खू, तू ही नाव रिकामी कर. रिकामी झाली म्हणजे ती हलकी होईल. राग आणि द्वेष यांचा नाश केलास तर तू निर्वाणाला जाशील. 5 बंधनांना तोडून टाकावे, 5 बंधनांचा त्याग करावा, 5 बंधनावर मात करावी. 5 बंधनांच्या पलीकडे गेलेल्या भिक्खूला ओघ-तीर्ण भवसागराच्या महापुरातून जो सुरक्षित आहे असे म्हणतात. हे भिक्खू, ध्यान कर, प्रमादात राहू नको. आपले चित्त कामोपभोगात रमू देऊ नकोस. ज्ञानाशिवाय ध्यान शक्य नाही. ध्यानाशिवाय ज्ञान नाही. ज्याच्याजवळ ज्ञान आणि ध्यान दोन्हीही आहेत असा पुरुष निर्वाणाच्या जवळ आहे. ज्या भिक्खूने एकांतवास केला आहे, ज्याचे मन शांत आहे, ज्याला धम्माचे सम्यक आकलन झाले असता अलौकिक आनंद होतो. प्रज्ञायुक्त भिक्खूंच्या जीवनाला इंद्रियांवर ताबा ठेवणे, संतुष्ट असणे, धम्माचे घालून दिलेले निर्बंधाचे पालन करणे, ज्याचे जीवन शुद्ध आहे, जे आलस्यरहित आहेत, अशा थोर मित्रांची संगत ठेवणे यापासून प्रारंभ होतो. आपली उपजीविका प्राप्त दारावर करील, आपले कर्तव्य यथायोग्य पार पाडेल, तो परिपूर्ण सुखात आपल्या दुःखाचा अंत करेल. स्वतः स्वतःला जागे कर, स्वतः स्वतःची परीक्षा कर. असा संरक्षित आणि सावधान चित्त झाल्यावर हे भिक्खू, तू सुखाने राहशील. कारण मनुष्य स्वतःच आपला स्वामी आहे, तो स्वतःच आपली गती आहे. म्हणून ज्याप्रमाणे व्यापारी उमदा घोड्याला आपल्या ताब्यात ठेवतो, त्याप्रमाणे मनुष्याने आपले नियमन करावे. जो भिक्खू अप्रमादी राहण्यात आनंद मानतो, जो विकारांचे भय मानतो, तो आपले लहान मोठे बंध जाळून संचार करीत असतो. जो भिक्खू चिंतनात आनंद मानतो, अविचारांचे भय मानतो, तो कधीही आपल्या परिपूर्ण अवस्थेपासून ढळत नाही. तो सदैव निब्बाण सानिध्य अनुभवतो. गौतमाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस बुद्धाचे ध्यान करतात. गौतम बुद्धाचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार रात्रंदिवस संघावर एकाग्र झालेले असतात. गौतम बुद्धांचे शिष्य हे सदैव जागृत असतात आणि धम्माचे ध्यान रात्रंदिवस करण्यात त्यांचे विचार गुंतलेले असतात. गौतम बुद्धांचे शिष्य सदैव जागृत असतात आणि त्यांचे विचार स्वशरीराच्या सर्व क्रियांचे रात्रंदिवस ध्यान करतात. गौतम बुद्धांचे शिष्य सदैव जागृत असतात आणि त्यांचे मन रात्रंदिवस करुणेत समाधान मानते. गौतम बुद्धांचे शिष्य सदैव जागृत असतात, त्यांचे मन रात्रंदिवस चिंतनात आनंद मानते. संसार त्याग बिकट आहे, संसार उपभोग बिकट आहे, विहारवास बिकट आहे, ग्रहवास दुःखदायक आहे. समाजाबरोबर एकत्र राहणे आणि सर्व गोष्टी त्यांच्याबरोबर समानतेने वाटून घेणे हे दुःखर आहे. भटकणाऱ्या याचकांसमोर दुःखच वाढून ठेवले आहे. याच्या ठिकाणी धम्मश्रद्धा आहे. शील आणि यश यांनी जो ऐश्वर्य संपन्न आहे, तो कुठेही गेला तरी सर्वत्र पूजनीय ठरतो. नमो बुद्धाय. जय भीम.